या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। 24 ते 31 जुलै या कालावधीमध्ये महाराष्ट्रासह मध्य भारताच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता। 31 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्येही पावसाचा जोर सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज। पंढरपूर इथं अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस। अचानक पाऊस आल्यानं नागरिकांची तारांबळ। पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा। गोंदिया जिल्ह्यामध्ये 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाची हजेरी। पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा। बांद्रा परिसरामध्ये पावसाची हजेरी। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। पाऊस नसल्यानं बीड जिल्ह्यातील शेतकरी राहुल सुरवसे या शेतकऱ्यानं 4 एकर कापसावर नांगर फिरवला। पावसाअभावी पिकाची वाढ खुंटल्यानं नांगर फिरवण्याची शेतकऱ्यांवर वेळ। पर्यटकांचं आकर्षण असलेला सिंधुदुर्गातील सावडाव धबधबा पर्यटकांच्या गर्दीनं फुलून गेला। 20 ते 25 फुटांवरून हा धबधबा कोसळतो। सुट्टीमुळे पर्यटकांची मोठी गर्दी। नाशिक जिल्ह्यातील अनेक धबधबेही प्रवाहित। भावली धबधबा परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी। पर्यटकांनी नृत्याचाही आनंद घेतला। विकेंडमुळे आंबोलीमध्ये पर्यटकांची गर्दी। आंबोलीतील कावळेसाद आणि हिरण्यकेशी या भागामध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल। अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणामध्ये 30% पाणीसाठा। अकोला शहराच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली। भुसावळच्या हतनूर धरणाच्या 4 दरवाजांमधून विसर्ग सुरू। तापी नदीमध्ये 3955 क्युसेकनं विसर्ग। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुरीच्या पिकावर गेरुल सीड बीटल किडीचा प्रादुर्भाव। पानं पिवळी पडल्यानं झाडांची वाढ थांबली। उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता। कृषी विभागानं मार्गदर्शन करण्याची गरज। वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये कापसाच्या बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक। 25 दिवसामध्येच पिकांची वाढ थांबली। उत्पादनामध्ये घट होण्याचा अंदाज। नाशिकच्या पूर्व भागामध्ये पावसाची दडी। पावसाअभावी खरीपाची पिकं धोक्यात। दुबार पेरणीचं शेतकऱ्यांवर संकट। नांदेडमध्ये 20 दिवसांपासून पावसाची दांडी। सोयाबीनचं पीक सुकायला सुरुवात। खरीपाची पिकं धोक्यात आल्यानं शेतकरी चिंतेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। पाऊस झाला नाही तर पिकांवर नांगर फिरवावा लागणार। त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात। शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर भाजीपाल्याच्या घसरलेल्या भावांचा परिणाम। शेतकरी आर्थिक संकटात। पालेभाज्या, टोमॅटो, कोथिंबीर, पालक आणि मेथीला योग्य भाव मिळेना। परभणीच्या धार रोड शिवारामध्ये वन्य प्राण्यांचा हैदोस। वन्य प्राण्यांकडून पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस। वन्य प्राण्यांचा वन विभागानं बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी। चिपळूण तालुक्यातल्या नायशी गावातील नांगरणी स्पर्धेला आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात। भास्कर जाधव यांनी पारंपरिक गाणंही गायलं। पंढरपूरला गेलेली संत मुक्ताईची पालखी 29 जुलैला मुक्ताईनगरमध्ये परतणार। 30 जुलैला भव्य मिरवणूक निघणार। परतवारीच्या आगमनानिमित्त भव्य वारकरी सांप्रदायिक दिंडीचं आयोजन करण्यात येणार। संत सावतामाळी यांच्या भेटीसाठी पंढरपुरातून विठ्ठलाच्या पादुकांच्या पालखीचं आरणकडे प्रस्थान। पंढरपूर ते आरण पायी सोहळा। आमदार अभिजित पाटील पालखी सोहळ्यामध्ये सहभागी। जामनेरच्या वारकऱ्यांसोबत मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरीची वारी केली। पंढरपुरात भजन करत दिंडीमध्ये सहभागी। महाजनांच्या प्रयत्नातून जामनेरच्या 7000 वारकऱ्यांची विशेष रेल्वे पंढरपुरात दाखल। बीडच्या पिंपरखेड या गावामध्ये विठ्ठल बिरुदेवाच्या यात्रेचं आयोजन। भंडाऱ्याची उधळण करत भाविकांकडून जयघोष। कोकणामध्ये गणपतीसाठी येणाऱ्या गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी। गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर 22 ऑगस्टपासून 6 विशेष गाड्या धावणार। तर कोकण रेल्वे मार्गावरील नियमित गाड्यांचं आरक्षण फुल। गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाकडून जादा बसेस सोडल्या जाणार। मुंबई, ठाणे, पालघर अशा ठिकाणांवरून 5000 एसटी बसेस सोडल्या जाणार। इगतपुरी इथल्या भारताचा युवा पॉवरलिफ्टर हर्ष व्यासचं आशियन पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये यश। भारतासाठी 2 सुवर्ण पदकांची कमाई।
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली. हिंदीच्या मुद्द्यावरून नवी मुंबईमध्ये मनसेची बॅनरबाजी. महाराष्ट्र में रहना होगा तो मराठी सीखना होगा असा बॅनरवर उल्लेख. मीरा भाईंदर पूर्वेकडील नवघर गावच्या खंडोबा मंदिराजवळच्या रेशन दुकानामध्ये धान्याची नासाडी. दुकानामध्ये मोठा गोंधळ, अपमान आणि बेशिस्तपणामुळे सामान्य नागरिक त्रस्त. दिवा ते सीएसएमटी लोकल आणि फास्ट लोकलला दिव्यामध्ये थांबा देण्याची मागणी. अश्विनी केंद्रे यांचं धरणं आंदोलन. रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप. एल्गार मोर्चा काढत रेल रोकोचा इशारा. साताऱ्यातील कुसगावमध्ये बेकायदेशीर दगडखाणी आणि क्रशर विरोधात स्थानिकांचा लाँग मार्च. बेकायदेशीर दगडखाणींवर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी. रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधील लासा कंपनीसमोर क्रांतिकारी कामगार युनियनचं आंदोलन. लासा कंपनीच्या युनिट 2 आणि 3च्या बेकायदेशीर टाळेबंदी विरोधात आंदोलन करण्यात आलं. पेण तालुक्यातील हमरापूर इथं मंत्री आशिष शेलार यांची मूर्तिकारांनी सत्कार केला. पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी आणली असता शेलार यांनी ठामपणे बाजू मांडत बंदी शिथिल केली. वर्ध्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सेवानिवृत्त पोलिसांसाठी कक्ष सुरू करणार. पालकमंत्री पंकज भोयर यांचं आश्वासन. सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा. कल्याणच्या जुन्या आग्रा रोडवरील कपड्याच्या दुकानामध्ये लेहंगा परत न घेतल्याच्या कारणावरून ग्राहकांचा गोंधळ. ग्राहकानं दुकानामध्ये सुरीनं लेहंगा फाडला. दुकानदाराला ठार मारण्याची देखील धमकी. गुन्हा दाखल. भिवंडीतील बनावट अमूल बटर उत्पादन कारखान्यावर एफडीएची कारवाई. भुसावळ कंपाऊंड काशिमपुरा या परिसरातून 2 जणांना ताब्यात घेतलं. एफडीएच्या कारवाईमध्ये 1,13,000चा मुद्देमाल जप्त. आखाडाचा रविवार असल्यानं पुण्यामध्ये धनंजय जाधव फाउंडेशनच्या वतीनं 5,000 किलो चिकनचं वाटप. पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांना लाभ मिळाला. विरारमध्ये खवय्यांची मटणाच्या दुकानांवर गर्दी. आखाड महिन्यातील शेवटचा रविवार असल्यानं मटण खरेदीसाठी मोठ्या रांगा. बीडमध्ये कुरेशी समाजाकडून जनावरांच्या खरेदी विक्रीचा व्यापार बंद. गोहत्या करणाऱ्यांमुळे कुरेशी समाजाच्या कामावर मोठा परिणाम. जनावरांच्या खरेदीला कोणीही तयार नाही. पशुपालक त्रस्त. विरारमधील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजाराचा भांडाफोड. घरगुती सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरल्याचा प्रकार. वसई पुरवठा विभागाच्या कारवाईमध्ये 6,33,000चा मुद्देमाल जप्त. पुण्याच्या सहकार नगर पोलिसांकडून अखिलेश लक्ष्मण राजगुरू या भोंदू ज्योतिषाला अटक. 25 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची तक्रार. पत्रिका पाहण्याच्या बहाण्यानं गैरवर्तन. पुण्यामध्ये प्रॉपर्टीसाठी भावानं बहिणीला इंजेक्शन देऊन हॉस्पिटलमध्ये भरती केल्याचा प्रकार. भाऊ धर्मेंद्र रॉयसह 4 खासगी बाउन्सरवर गुन्हा दाखल. रक्त तपासणीच्या नावाखाली भावानं बहिणीला मेंटल हॉस्पिटलमध्ये नेलं. पुण्याच्या आळेफाटामध्ये घरफोडी करणारी टोळी जेरबंद. 5 जणांना अटक. 5 जण अद्यापही फरार. टोळीकडून 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. जुन्नर तालुक्यातील नाणेघाट परिसरामध्ये पोलिसांकडून पर्यटकांच्या वाहनांची तपासणी. मद्यप्राशन करून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर. 5 जणांवर गुन्हा दाखल. पुण्यामध्ये पीएमपीएमएल बसचा अपघात. 2 रायगडच्या कर्जत परिसरामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना. 55 वर्षीय सावत्र बापाचा 8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार. आरोपी जितेंद्र चोपडेला पोलिसांकडून अटक. भंडारातील श्याम हॉस्पिटलची आरोग्य खात्याकडून चौकशी. हॉस्पिटलच्या सोनोग्राफी कक्षामध्ये अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याची तक्रार. रुग्णालयामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त. मालेगावच्या हिंगलाज दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपी सलमान मनसूर शेखला अटक. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये पकडलं. वृद्ध दाम्पत्याची हत्या करून पुरावा नष्ट केला होता. नाशिकच्या देवळा तालुक्यामध्ये सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये चोरी. रोख रक्कम आणि गणपतीची मूर्ती चोरांकडून लंपास. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. चंद्रपूर जिल्ह्यातील शेगावात मुलानं जन्मदात्या वडिलांची हत्या केली. कुऱ्हाडीनं वडिलांची हत्या करणाऱ्या 35 वर्षीय अभय दातारकरला अटक करण्यात आली. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.